मराठी शब्दगंध सादर करीत आहे सत्यशोधक कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीतून साकार झालेल्या आघात या कादंबरीचा भाग 8. चला तर ऐकूया आघात या कादंबरीचा भाग 8. सुरुंगाचा स्फोट होताच दगड माती धूळ सर्वत्र फेकली जावी तद्वत ती डोकरीची चाळ भस्मसात होताच त्या चाळीत राहणारी माणसं जिकडं वाट मिळेल तिकडं पांगली होती आणि जिथं जागा मिळेल तिथं त्यांनी पुन्हा आपली बिऱ्हाड थाटली होती. आणि डोकरीच्या चाळीतील एक बेरकी रहिवाशी पंडित भैयानं आपल्या काजा बोजा बांधून रीटा गजा यांना घेऊन नौपाड्याची झोपडपट्टी जवळ केली होती. नी जगनच्या अगदी शेजारीच आपलं झोपडं उभं करून तळ दिला होता. आणि पंडित शेजारी आलेला पाहून जगन विचारात पडला. ही डोकरीच्या चाळीतील पिढा आता आपल्या शेजारी आली असून ही आज न उद्या आपणाला नक्कीच घातक ठरणार अशी त्याची खात्री झाली होती. परंतु सुंदर आता निर्भय झाली होती. त्या वस्तीत आल्यापासून तिचे दिवस आनंदात जात होते. आता तिच्या मनावर कसलंच दडपण नि कसलीच दहशत उरली नव्हती. आणि एका भयंकर जाचातून श्यामनंच आपली सुटका केली याचा तिला मुळीच विसर पडत नव्हता. जेव्हा तिला समजले की डोकरीची चाळ जळाली तेव्हा प्रथम तिला फारच आनंद झाला. पण दुसऱ्या क्षणी श्याम आता कुठं राहणार या विचारानं ती दुःखी झाली होती. श्याम दिवसभर काम करीत होता नि संध्याकाळी सख्याच्या अंगणात झोपत होता. तो रोजीकडं जायचं मुद्दाम टाळीत होता आणि त्याच्या त्या वागण्यामुळं रोजी अस्वस्थ होत होती. नि या माणसाचं हे अस्थिर जीवन स्थिर कसं करावं याचा ती तासनतास विचार करीत होती. आपण त्याला आपलं हृदय उघडं करून दाखवलं. तरीही हा आपणाला टाळीत असतो. याचं कारण काय हा एकच प्रश्न तिच्या मस्तकात काहूर करत होता. आणि ती अगतिक होऊन स्वतःला विचारित होती, हा श्याम काय केल्यानं सुखी होईल? का हा असाच वाऱ्याबरोबर वाहत जाणार? त्याचं मन जळालं आहे यात शंकाच नाही. पण त्याला नवे मूळ धरता येईल का? आणि माझ्या प्रयत्नानं त्याच्या जळक्या मनाला नवी पालवी फुटेल का? अशा अनेक विचारांनी रोजी हैराण झाली होती. ती म्हणत होती, त्याच्या हृदयावर मोठा आघात झाला आहे हे खरे आहे, पण त्यानं तो सहन केला पाहिजे नि पुन्हा स्वतःला सावरलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, त्याला माझ्याबद्दल काहीच कसं वाटत नाही. दुपार झाली. शेजारच्या कारखान्याचा 12चा भोंगा झाला आणि थोड्याच वेळानं श्याम सख्याच्या घरी आला. त्याची चाहूल लागताच रोजीचं ते विचारचक्र एकदम थांबलं नि तिनं कान टवकारले. श्याम एका मोडक्या खुर्चीवर बसत म्हणाला, हॅलो रोजी. यस सर. तिनं पुढील शब्द उच्चारला नाही आणि श्यामनं विचारलं, रोजी मेम कुठं गेली? वांद्र्याला. रोजी दबक्या आवाजात म्हणाली.
तुमचं तिकडील जेवण संपवून इकडे या. मी जेवण वाढीत आहे. आणि आणि काय? श्यामनं पुन्हा प्रश्न केला. इकडे या, मग सांगते, ती बोलली. आणि मग सख्याची परेड सुरू झाली. बाटली, सोडा, ग्लास घेऊन तो नाचू लागला. ती झोपडपट्टी शांत होती. संध्याकाळसाठी काहीतरी मिळावं म्हणून करती माणसं सकाळीच घराबाहेर पडली होती. संध्याकाळसाठी काहीतरी मिळावं म्हणून करती माणसं सकाळीच घराबाहेर पडली होती आणि म्हातारे आणि मुलं त्यांची वाट पाहत होती. सर्वत्र स्तब्धता पसरली होती. पुन्हा रोजीनं विचारलं, श्याम, झालं का? होय, आलोच, असं म्हणून श्याम रोजीकडे गेला. तेव्हा तिनं जेवण वाढलं होतं. मग श्याम शांत बसून जेवू लागला. त्याची नजर त्याला दगा देत होती. तो नकळत रोजीच्या तोंडाकडे पाहत होता आणि पुन्हा अपराध्याप्रमाणे चेहरा करून कुठंतरी पाहत होता. रोजीच्या ते लक्षात आलं होतं. ती गालात हसत त्याच्याकडे एकटक पाहत होती नी त्याच्या त्या चोरट्या नजरेचा पाठलाग करीत होती. कुणीही कुणाशी बोलत नव्हतं. उशिरानं श्यामनं प्रारंभ केला. रोजी, तो म्हणाला. नव्हे अन्नू, ती हसली. अरे हो, बरे अन्नू, काय म्हणणं आहे? तिनं विचारलं. काही नाही, तो उत्तरला. काही नाही? मग मी एक प्रश्न विचारू का? ती बोलली. हो, विचार ना. तुम्ही फार विचार करीत असता, हे खरं का? तिनं विचारलं. हो, खरं आहे, त्यानं उत्तर दिलं. परंतु तुम्ही माझा आणि माझ्या मनाचा विचार कधी करता का? हे पहा, मी माणूस असल्यामुळे मला विचार हा करावाच लागतो, श्याम गंभीर स्वरात म्हणाला. आणि अलीकडे तुझा विचार तर माझी पाठच सोडित नाही. मला पुन्हा पुन्हा तुझाच विचार करणे भाग पडते. असं रोजी भुवया चढवून हसत म्हणाली. मग हे एक आश्चर्यच आहे. रोजी, आश्चर्य नव्हे, ते सत्य आहे, श्याम बोलला. आणि रोजीनं विचारलं. सत्य आहे? तुम्ही माझा फार फार विचार करता, तर मग तुम्ही मला टाळता का? काही वेळा तर अगदी ओळख नसल्यासारखं वागता. याचं कारण काय? कधी कधी मला भीती वाटते, श्यामनं उत्तर दिलं. कशाची? स्वतःची, श्याम म्हणाला. मला समजलं नाही, ती बोलली. मला माझीच भीती वाटते, याचा अर्थ निराळा आहे, श्याम म्हणाला. आणि मला जी भीती वाटते ती एक प्रकारची नसून दोन प्रकारची आहे. म्हणजे काय? तिनं मध्येच विचारलं. आणि श्याम म्हणाला. मला एक भीती वाटते, ती अशी की या रोजीला लवकरच आपला तिरस्कार वाटू लागेल. आणि जर तसंच झालं तर रोजीला विसरणे कठीण होईल. नी रोजी दुरावल्याचा तो आघात आपण कधीच सहन करू शकणार नाही. रोजी एकाएकी गंभीर झाली, म्हणाली. आणि दुसरी भीती कसली, सांगा? ती अशी की मला वाटतं तुला लोकांनी विनाकारण बदनाम करू नये. श्याम जेवण संपवून म्हणाला. लोकांनी तुझी निंदा केलेली मला मुळीच आवडणार नाही रोजी. झालं तुमचं? रोजी निर्धारयुक्त स्वरात म्हणाली. तुम्हाला जे वाटतं ते सारं निरर्थक आहे, कारण मी तुमचा कधीच
तिरस्कार करणार नाही. आणि दुसरं असं की लोकनिंदेला मी मुळीच भीत नाही. शिवाय आता माझ्या आईचं तुमच्याबद्दल चांगलं मत झालं आहे. मग मी बाहेरच्या लोकांची पर्वा का करावी? तुम्ही तरी का भ्यावं? रोजी श्याम म्हणाला. नव्हे, अन्नू म्हणा, ती म्हणाली. बरं अन्नू, परंतु ती अन्नू मला कधीच सोडून गेली असता, परंतु या अन्नूनं मला सोडून जाऊ नये. श्याम म्हणाला, नाहीतर मला जगणं कठीण होईल, मला वेळ लागेल. मी मुळीच जाणार नाही, अगदी शेवटपर्यंत आपली जागा सोडणार नाही, रोजी म्हणाली. अगदी नो पासारण म्हणजे काय? त्यानं विचारलं. म्हणजे माघार घेणार नाही हा स्पॅनिश शब्द आहे. तिच्या त्या शब्दांनी श्यामच्या दग्ध हृदयावर अमृत वर्षाव केला. तो आनंदानं वेडावला. त्यानं इकडं तिकडं पाहिलं मनाला आवरलं. तो उठून निघाला तेव्हा रोजीही उठून त्याच्या पुढं उभी राहिली. तिनं गालात हसत त्याच्या डोळ्यात पाहिलं. त्या क्षणी तिच्या त्या तरल नजरेनं त्याच्या हृदयाचा ज्वालामुखी जागृत केला. तो निर्भान झाला. मग त्यानं तिचे दोन्ही खांदे धरून तिला जवळ घेतली, हृदयाशी धरली. तेव्हा ती देखणी रोजी फक्त हसत होती, पुलकित झाली होती. तिथं कसलाच प्रतिकार नव्हता की भीती नव्हती. ती स्वतःच त्याच्या हृदयाला बिलगली होती. तिच्या त्या स्पर्शाने श्यामच्या भग्न हृदयाचा डोलारा पुन्हा सावरला होता. काही क्षण भिरभिरत येऊन गेले. मग रोजी समाधानाचा एक दीर्घ निश्वास टाकून हळूच दूर झाली आणि पाठीवरील पदरात आपला देह दडवीत हसत म्हणाली, आता कुठं जाणार? इथं नौपाड्याला माझा एक मित्र आहे. त्यानं फार फार आग्रह केला आहे. मी त्याला उद्या येईल असं वचन दिलं होतं. पण आज 8 दिवस मी त्याच्याकडे जाऊ शकलो नाही, श्याम बोलला. आणि रोजीनं मान तिरपी करून विचारलं, मग मीही येऊ? चल, तो म्हणाला. आणि रोजी लगेच तयार झाली. ती दोघं भाई जगनकडे निघाली. त्या दोघांना पाहून ती वस्ती बावरली. पंडित भैया आणि गजा हे दोघे आपापल्या गुडघे पोटाशी धरून फुटपाथवर बसले होते. ते समोर लावलेला आपला बोर्ड पुन्हा पुन्हा वाचित होते. सुकड्या एंड कंपनी, बेडूक पकड़ने का जंगी कारखाना, यहाँ पर सब तरह के बेडूक मिलते हैं. हा बोर्ड वाचून लोक हसत पुढे जात होते. पंडित भैयाला आनंद होत होता. तो दोन्ही गुडघ्यांचा तबला वाजवीत म्हणाला, बेटा गजा, अब अपना धंधा बड़े तेजी से चलेगा, जैसे कि बेडूक चलता है. भैया, बेडूक क्या तेजीत चलता है? गजानं विचारलं. भैया म्हणाला, अरे बेडकाची चाल निराळी असते, ती बेटा तुला समजणार नाही. इतक्यात पुढून श्याम आणि रोजी ही दोघं आली. त्यांना पाहून पंडितला चेव आला. तो दबक्या आवाजात पुन्हा बोलला, गजा बेटा गप्प बस, राजा राणी आली. श्यामनं तो बोर्ड पाहिला आणि खिशातून रंगाचा डब्बा ब्रश काढून त्यानं त्या बोर्डावर एका बेडकाचं चित्र काढलं. त्याच्या पाठीवर पंडित
असं लिहिलं. आणि बेडकाच्या पाठीवरचे पंडित हे आपले नाव वाचून भैया चटकन उठून नाचू लागला आणि त्याने रोजीकडे पाहत गाणे सुरू केले. यह दुनिया है, यह दिल है, लगाना किसको आता है. आणि श्याम पुढे निघाला आणि त्याच्यापासून हंसाच्या चालीनं रोजी चालत होती. तिची पाठमोरी आकृती निहाळून पाहत पंडित गजाला म्हणाला, या कावळ्याला ही मैना कुठं सापडली? अरे बाबा, या झोपडपट्टीला अशा मैना फार आहेत. त्यापैकी एक या गाढवाला सापडली आहे ने आता तो तिला घेऊन फिरत आहे. बाकी गजा फार वाईट झालं. पंडित दुःखित स्वरात म्हणाला, इतकी सुंदर बाई या पेंटरला मिळाली हे काही बरं झालं नाही. जर असली पोरगी मला सापडली असती तर मी बजरंगबलीला 5 नारळ दिले असते. परंतु हरामखोर देव, त्याला मी मुळीच दिसणार नाही. त्यानं माझ्या टाळक्यावर त्या रीटाचं भूत बसवलं नि रीटाचं सैतान मला घडीभरही शांत बसू देत नाही. ती आपल्या आकाशातील देवांच्या मागं लागली आहे नि मी आपल्या पाताळातील बेडूक भगवानाच्या नावानं बोंब ठोकीत आहे. याला काय जिंदगी म्हणायची? अरे गजा, आपल्यापेक्षा आपले बेडूक फार सुखी रे. ते खरं, पण या जगात आम्ही लोक कधी सुखी होणार? गजानं विचारलं. होणार, नक्कीच सुखी होणार, पण इथं नाही. पंडित बोलला, आपल्या सुखाचं ठिकाण फार निराळं आहे रे गजा. आपल्या सुखाचं ठिकाण निराळं आहे, पण त्याचं नाव काय? गजानं प्रश्न केला आणि पंडित मख्ख चेहरा करून म्हणाला, आपल्या दोघांच्या सुखा समाधानाचं नाव नरकपूर असं आहे बेटा. आपण बेडूक मारून भरपूर पाप करून सरळ नरकपुरीलाच जाणार यात शंकाच नाही. कारण देवाचं गव्हर्नमेंट आम्हाला नरकपुरीचीच तिकीट देणार आहे आणि तिथं जाऊन आपण सुखी होणार. चला आता. इतक्यात सुकड्या आला आणि ती आपल्या नावाची पाटी पाहून हसला. मग ते तिघं घराकडे चालू लागले. चालता चालता पंडित सुकड्याला म्हणाला, श्याम आणि रोजी दोघं इकडंच कुठंतरी गेली आहेत. ती दोघं कुठं गेली असतील हे मात्र सांगता येणार नाही. मला माहित आहे, सुकड्या म्हणाला, ती दोघं जगनच्या घरी गेली आहेत. जगनचं नाव ऐकताच पंडितचा चेहरा काळवंडला नि तो काहीच बोलला नाही. श्याम रोजीला घेऊन जगनच्या अंगणात गेला तेव्हा दार बंद होतं. जगन आणि सुंदर दोघही घरात नव्हती. फक्त मंगल एकटाच अंगणात खाट टाकून उदासपणे बसला होता. तो श्यामला पाहून विषण्ण हसला. तो खाटेवरून उठून म्हणाला, या, पुष्कळ दिवसानं येणं केलं, बसा. कुठं गेले जगनभाई? श्यामनं खाटेवर बसत विचारलं. म्हणजे तुम्हाला काहीच समजलं नाही? मंगलने उलट प्रश्न केला आणि म्हणाला, अहो, ते दवाखान्यात आहेत. का? काय होतंय त्यांना? श्यामनं पुन्हा विचारलं. त्यांना काहीच होत नाही, मंगल म्हणाला. त्यांना परवा गोळी लागली. काय म्हणता? गोळी लागली? नीती कशी? श्याम आश्चर्यचकित होऊन बोलला आणि मंगल म्हणाला, त्यांच्या फॅक्टरीत संप झाला होता. मालकानं संप फोडण्यासाठी बाहेरचे संप फोडे आणले नि दोन्ही गटात मारामारी जुंपली आणि त्याच वेळी पोलिसांनी गोळीबार केला आणि त्या दंगलीत एक गोळी जगनच्या मांडीतून आरपार गेली
आता तो टिळक इस्पितळात आहे. अरे रे, फार वाईट झालं, श्याम हळहळत म्हणाला. मग मी आत्ताच जाऊन त्यांची भेट घेऊन येतो. एवढ्यात सुकड्या, पंडित, गजा हे तिघं आले आणि पंडित दास मारुतीप्रमाणे श्याम पुढं उभा राहून हात जोडून म्हणाला, हे प्रभू श्यामजी, मला क्षमा कर, मी चुकलो. जगनला गोळी लागल्याचं मला माहीत होतं, पण मी तुला कळवलं नाही, कारण माझं डोकं आता माझं राहिलं नसून ते त्या बेडकाच्या कब्जात गेलं आहे. मी तुझा खून करील असं एकदा मी तुला सांगितलं होतं, त्याची आठवण आहे का? श्यामनं विचारलं आणि पंडित म्हणाला, अरे बापरे, तू तर एक वचनी माणूस, तू जे बोलशील ते खरं करणार अशी माझी खात्री आहे. मग तुझे ते बोलणे मी कसा विसरेन? अरे बाबा, ते मी मेलो तरी विसरणार नाही, आणि म्हणून तर मी तुला हात जोडतो. मग श्याम हसला, काहीच बोलला नाही. तो रोजीला घेऊन दवाखान्यात गेला. 4 वाजले होते. ती रोग्यांना भेटण्याची वेळ होती. रोग्यांच्या आप्तांनी दवाखान्यात गर्दी केली होती. एका खाटेवर जगन पडला होता आणि त्याच्या उशाला एक पोलीस उभा होता आणि त्याच्या पुढं सुंदर बसली होती. श्यामला पाहताच जगनला आनंद झाला. त्याच्या खिन्न चेहऱ्यावर दुबळं हसू तरळलं. तो म्हणाला, श्याम, मी तुझी वाट पाहत होतो. तू आलास, फार बरं वाटलं. मला या जगात फक्त तुझाच आधार आहे. मग म्हणणं काय आहे? श्यामनं विचारलं. काही नाही, फक्त मी बरा होऊन येईपर्यंत सुंदरला सांभाळ. जगन काळजीच्या सुरात बोलला आणि श्याम म्हणाला, तुम्ही सुंदरची मुळी चिंता करू नका. मलाही या जगात कोणीच नव्हते. आता मला ही रोजी सापडली आहे. आम्ही दोघं सुंदरचं रक्षण करू. अरे जगन भाई, मला एक बहीण होती, ती आता नाही. माझ्या जीवनातील एक उणीव होती, ती आज दूर झाली असंच मी समजेन. आणि सुंदर ही आपली बहीण आहे असं समजून मी तिचं रक्षण करीन. मग मी इथं निर्धास्त पडून राहतो. जगनला धीर आला. तो म्हणाला, मला माझ्या जखमेपेक्षा सुंदरची फार काळजी लागली होती. ती आता दूर झाली. श्याम जगनशी उशीर बोलत बसला आणि नंतर तो रोजीला घेऊन घरी निघाला. तेव्हा रोजी काहीच बोलली नव्हती. एका निराळ्याच विचारात गुंतली होती. ती मनात म्हणत होती, हा वाऱ्यासारखा माणूस माझ्या कह्यात राहील का? आणि मी सुखी होईन का? नाही, तसा हा विचारी आहे, पण परिस्थितीनं याला भलत्याच मार्गाला लावला आहे. शिवाय हा जन्मभर दुःखच भोगतो आहे. याला कुणाचेच बंधन नाही. हा आजपर्यंत असा बेबंद वागला, परंतु पुढे हा नक्कीच सरळ वागू लागेल. कसला विचार करतेस रोजी? श्यामनं विचारलं आणि रोजी म्हणाली, आता पुढं आपलं कसं होणार याचा मी विचार करीत आहे. मला समजलं नाही, श्याम बोलला आणि रोजी म्हणाली, तसं म्हणाल तर मी जितकी सुंदर दिसते तितकीच मी वाईट आहे. कारण मला पाहताच काहींना माझा मोह पडतो. माझ्यासाठी पूर्वी एकाचा खून झाला आहे, तसं पुन्हा होऊ नये असं मला वाटतं. रोजी, तसं मुळीच होणार नाही, श्याम म्हणाला. तू चिंता करू नको. इथल्या प्रत्येक माणसाला मी आजमावले आहे. ते खरं आहे हो, पण ही दारू, रोजी गंभीर स्वरात म्हणाली. दारूच्या धुंदीत काय वाटेल ते होऊ शकते. अगं पण दारू प्यायल्यानंतरच दारूची धुंदी चढते ना. आणि मी तर कधीच दारू पिणार नाही, श्याम म्हणाला. मी एकटा होतो तेव्हा
मी वाटेल तसा वागलो, पण आता मला सरळ वागलेच पाहिजे. म्हणजे? ती चकित झाली. म्हणजे आजपासून मी दारू पिणार नाही, तो बोलला. मग काय देव पावला. ती हसली, म्हणाली, आता लवकर. काय लवकर? लग्न. आणि पुढं? म्हणजे म्हणजे लग्नानंतर काय? लग्नानंतर लोक काय करतात? घर, संसार, मुलं, तो म्हणाला. आणि रोजी लाजली, म्हणाली, मलाही संसार करायचा आहे आणि सुंदर संसार करायचा आहे. म्हणूनच आता मी तू सांगशील तसा वागणार आहे. श्याम शांतपणे म्हणाला. तू आता पाहत राहा आणि आपण नोंदणी पद्धतीनं लग्न करायचं. कबूल? कबूल. रोजी मान खाली घालून हुंकारली. तेव्हा ती लाजून चूर झाली होती. ती मनात भलतीच सुकावली होती. ती उद्गारली, पण कधी? उद्याच, तो उत्तरला. मी ती दोघं आग्रा रोड सोडून आपल्या घराकडे वळली. नि सख्या पुढं आला, म्हणाला, श्यामसाहेब, काय सेवा करू? काही नको. आता तू देवाची सेवा कर, त्यात तुझा फायदा होईल. असं म्हणून श्याम पुढं गेला. श्याम आणि रोजी यांचं लग्न झालं होतं. नोंदणी पद्धतीनं लग्न झालं म्हणून रोजीची आई थोडी नाराज होती. तिनं दुसऱ्या दिवशी दारात सुंदर मंडप उभारला आणि सर्व लोकांना आमंत्रण दिलं होतं. लोकांनी मांडवात गर्दी केली होती. जगन सुंदरला घेऊन आला. त्यानं नवरा नवरीसाठी मोठा आहेर आणला होता. पंडित, सुकड्या, गजा आलेल्या पाहुण्यांना सोडा लेमन वाटीत होते. आणि प्रफुल्लित झालेली रोजी गालात गोड हसत इकडून तिकडं मिरवत होती. श्याम शांत बसला होता. त्याला रोजीनं खून करून घरात बोलवला. ती जवळ येताच तिनं भावनावश होऊन त्याला मिठी मारली आणि त्याच्या कानात ती म्हणाली, आपण फार मोठे आघात साहिले आहेत आणि पुढे येणारे आघातही सहन करायची आजपासूनच तयारी ठेवूया. ठीक आहे रोजी, तो बोलला. रोजी नव्हे, अन्नू. बरं अन्नू. त्यानं तिला हृदयाशी घट्ट धरली आणि तिच्या गोऱ्या गालाकडे निरखून पाहिले. तेव्हा ती मोहरली होती आणि त्यावेळी निराळी आणि आगळी दिसत होती. नी तिच्या त्या सुंदर चेहऱ्यावर पहाट अवतीर्ण झाली होती. ती हसत होती. तिचे डोळे हसत होते. तिच्या देहातील प्रत्येक अवयव हसत होता.